अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती असल्यामुळं मी सर्व समाज बांधवांना, सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझ्या मागे एक घोषणा द्यावी, राजमाता अहिल्यादेवी होळकर की जय. एका आवाजात राजमाता अहिल्यादेवी होळकर की जय. संसारला रक्त उकळलं हे म्हणायचा उद्देश असा आहे की आपलं रक्त हे काबड कष्ट करून न्यायाच्या बाजूने वाढणार आहे. आज 301 वर्ष झाली. राजमाता अहिल्यादेवींचं कार्य खूप मोठं आहे. त्या अनुषंगानं विपुल होनमाने आणि त्यांच्या मित्रपरिवारानं जातीची चौकट ओलांडून पुढे जाऊन सर्व जाती धर्माला प्रेरक असणाऱ्या आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मध्यवर्ती साजरी केली. त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. व्यासपीठावर आपल्या उपस्थित असणारे बार्शी शहर API जाधव साहेब, आपले बाप्पा, आमचे सहकारी मित्र, पत्रकार बंधूंनो आणि समस्त आपल्या धनगर समाजासहित सर्व जाती धर्माच्या मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर या मातेचं गाव महाराष्ट्राच्या ते कन्या आहे. जामखेड आणि करमाळा याच्यामध्ये चौंडी म्हणून गाव आहे. बहुतांश आपल्या बांधवांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या हेच मोठं भाग्य आहे आपलं. कारण कर्तबगारी शून्यातून करत असताना, लोकांना प्रेरणा देत असताना हल्ली तर सगळेजण आपलाच स्वार्थ पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतात, मताचं राजकारण करत असतात. मला त्या राजकारणावर बोलायचं नाही, पण जी सत्यता आहे ती मी कुठं लपत नाही. पण आपल्या समाजाचा विकास करणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपली असली पाहिजे असं मला वाटतं. आता राजमाता अहिल्यादेवी होळकरांबद्दल, त्या जेव्हा विवाह करून मध्य प्रदेशमध्ये गेल्या त्या टायमिंगला त्यांचे पती दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. पण सती म्हणजे नवरा वारल्यानंतर त्या महिलेनं त्या काळामध्ये चितेवर बसायचं अशी प्रथा होती. सगळ्यात विचित्र प्रथा बंद करण्याचे श्रेय त्या मातेला आहे. जेव्हा दुष्काळ पडत होता त्यांच्या त्या भागामध्ये, जात आणि धर्म पंथ न बघता शेतकऱ्यासाठी आता आपण म्हणतो उपसा सिंचन आहे, पाईपलाईनचं आहे, त्यावेळेस त्यांनी तिथं राबवलं होतं. म्हणजे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा इतिहासामध्ये, म्हणजे त्या एक महिला म्हणून आजकालच्या सासू सुनेचे बी भांडणं होतं. नवीन सून आली की त्याचं वर्चस्व कोणत्या सासूला खपत नाही. पण ही सून म्हणून जेव्हा गेल्या तेव्हा स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना सर्व प्रजा ही त्यांचं कुटुंब म्हणून समजलं आणि त्यांनी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांसाठी पहिली कालवा योजना जे म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्यांनी त्या ठिकाणी राबवली होती. आत्ताचं ज्ञानव्यापी मंदिर मस्जिद त्याच्या शेजारी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. सगळ्यात जास्त हिंदूंची मंदिरं त्यावेळेस मुलांच्या काळामध्ये, मला कोणत्या जातीचा दोष करायचा नाही, पण जे कार्य आहे ते कार्य आहे, ते बोलणं काही मला वावगं वाटत नाही. सगळ्यात जास्त मंदिरांची पुनर्स्थापना, जीर्णोद्धार, नवीन मंदिरं इंटरनेट माध्यमात सगळ्याकडे आहे. आज फक्त मी म्हणतो म्हणून नाही, फक्त त्यांचं कार्य तुम्ही वाचावं घरी गेल्यानंतर असं मला वाटतं. कारण त्यांचं कार्य आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपण ज्यांची जयंती करतोय ती व्यक्तीची का करतो, का आलो एकत्र आपण, आपला समाज कोणत्या दिशेने जातोय या गोष्टीचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. आपल्या अधिकारच माहिती नाहीत आणि आपण जयंत्या साजऱ्या का करायच्या. आपल्या एवढा मोठ्या ह्यांना काय गरज होती, राजमहल होता, शांत झोपल्या असत्या, निवांत आपलं राहिले असते, पण त्यांनी ती केलं नाही. त्याग मागतोय. नाव आज 300 वर्षानंतरही धनगर समाजाच्या म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नाही. ती सगळ्या समाजाची लेख आहे, सगळ्या समाजाची माता आहे म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो. एक सन्मान एका दिवसात होत नाही, खूप कष्ट करावे लागतात. मग त्यांचं खूपसं कार्य आहे. माझी एक विनंती आहे आज मातेच्या जयंतीनिमित्त की तुम्ही सर्वांनी आपापल्या इंटरनेटवर संध्याकाळी जाऊन त्यांची माहिती घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा, आता मी स्वतः पत्रकार आहे, समाजकार्य करतोय, खूप दिवसापासून करतोय. वार्षिकांच्या भरपूर लोकांना माहीत आहे. हे मित्र कंपनीच आहे, सचिन माझे विपुल मित्रच आहे. 2016ला हा विषय मुद्दा मांडतोय मी तुमच्यासमोर की 2016ला राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, संभाजीराजे आणि
छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे आत्ता आणि महात्मा फुलेंचं हे स्मारक व्हावी म्हणून मी 2016लाच हलगी आंदोलन केलं होतं आपल्या सगळ्या समाजाला घेऊन. सगळ्या जातीचे लोक होते, त्यात मुस्लिम होते, हिंदू होते. जात ही फंक्शन आपल्या काय डोक्यात नाही माझ्या तरी. जात ही फक्त व्यवस्था असते आपापल्या पद्धतीची, हे सगळ्यांनी सांभाळावी. मग ही स्मारके बार्शी नगरपालिकेकडे आपण मागणी केलेली होती 2016पासून. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं, आनंदाची गोष्ट आहे. श्रेय घेण्यासाठी मी बोलत नाही, पण सत्ताधाऱ्याला काम करायला लावणं म्हणजे ही आपली ताकद आहे. आता त्यांना काय करायचं आहे त्यांचं, मला त्या राजकारणात पडायचं नाही, पण मला वाटतं पुन्हा आम्ही पाठपुरावा केला. माझ्याकडे नगर परिषदेमधल्या त्या ठराव झाला की त्यामध्ये ठरावामध्ये म्हटलं की राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, महाराणा प्रताप असतील, महात्मा फुले असतील, संभाजीराजे असतील, शाहू महाराज असतील, हे जे स्मारके व्हावे म्हणून आपण प्रयत्न केले. त्याचा ठराव बी आपल्याकडे आहे, विपुलने टाकला बी होता आपल्या समाजाच्या ग्रुपवर. आता स्मारक कशासाठी करावे लागतात की त्यांच्यापासून प्रेरणा भेटावी. एकदा तरी आता लहान लहान मुलं आहेत, येणाऱ्या काळामध्ये तिथं जाऊन मी आपल्या ह्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं आहे ह्याची जाण राहणं गरजेचं आहे. आणि अधिकारासाठी न भांडणं म्हणजे हे चूक आहे असं मला वाटतं. 100 दिवस शेळीची गुण जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचा जगावून. आपल्या रक्तामध्येच जोश आहे, बंडखोरी आहे. बंडखोरी म्हणजे काय अन्याय करण्यासाठी नाही, आपली बंडखोरी न्यायासाठी आहे. विनाकारण स्वाभिमान घाण ठेवून लोकांच्या दाराचं पाय पुसणं व्हायचे आपल्यात रक्तात नाही, आपल्या रक्तात तरी आहे. मला एवढं म्हणायचं की मांडायचं, काल माझे आमदार राजाभाऊ साहेब म्हटले की सगळे महापुरुषाचे स्मारक होणार आहेत. अभिनंदन, सत्तेत आहात तुम्ही, केले पाठपुरावा आम्ही केला. त्या अनुषंगानं लवकरात लवकर महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवीचं, होळकरांचं, इतर महापुरुषांचं स्मारक त्यांच्या हातून तरी संपन्न लवकर व्हावं. नाहीतर एक इलेक्शन जाऊन पुन्हा येऊ नये असं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे सगळ्याच्या माध्यमातून. कारण तुम्हाला ते काय करायचं मला त्या भानगडीत पडायचं नाही, फक्त लवकरात लवकर ही स्मारके व्हावी एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.